नमस्कार, मैं विकास सर आप सभी का स्वागत करता हूँ। तो आज के वीडियो में क्या देखने वाले हैं, डिवीजन म्हणजेच भागाकार। डिवीजन म्हणजेच काय, भागाकार। आता पहा, भागाकार शिकण्याआधी, डिवीजन शिकण्याआधी, बिफोर लर्निंग डिवीजन वी वांट टू नो अबाउट द डिवीजन, व्हॉट इज द डिवीजन। बरोबर आहे। भागाकार म्हणजे नेमकं काय आणि आपण शिकतो का बरं, आणि शिकल्यानंतरचा नेमका उद्देश काय, याचा वापर आपण कसा करतो, या संदर्भात आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। ठीक आहे, तर तुम्ही सर्वजण रेडी आहात? तर पहा, डिव्हिजन करत असताना आपल्याला काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे। जर मी तुम्हाला एक्झाम्पल असं घेतलं की माझ्याकडे 99 चॉकलेट्स आहेत। किती चॉकलेट्स आहेत रे? 99 चॉकलेट्स आहे, म्हणजे 99 चॉकलेट्स आहेत। बरोबर। आता माझ्याकडे 99 चॉकलेट असल्यामुळे मला या 99 चॉकलेट मधून आता जेवढे वाटप करता येईल असे दोन विद्यार्थ्यांमध्ये मला वाटप करायचे आहेत, पण ते सुद्धा दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी सारखं गेलं पाहिजे। म्हणजेच काय, मी जर एका विद्यार्थ्याला जर मी काही दिलं, उदाहरणार्थ 1 रुपयात 1 दिलं चॉकलेट, तर मग दुसऱ्या विद्यार्थ्यांना पण एकच दिलं पाहिजे। म्हणजेच काय, आपण डिव्हिजन करत असताना 99 चॉकलेट्सला असे डिवाइड करायचे आहे, ते पण कशामध्ये, दोन विद्यार्थ्यांमध्ये, ते सुद्धा सारख्या क्वांटिटीमध्ये। मग चला तर बघूया आपण हे भागाकार कसा करायचा। मग लक्ष द्या इकडे बेटा। आता पहा, मी म्हटलं या ठिकाणी 99 आपले काय आहेत, चॉकलेट्स आहेत। मग हा तू कोण आहे, मग आपले विद्यार्थी, हे दोन विद्यार्थी आहेत, तू विद्यार्थी आहेत। बरोबर आहे। 99 चॉकलेट्स आहेत। या 99 चॉकलेट्सला या दोन विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला काय करायचं, वाटप करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे। पण आपल्याला माहिती नाही की एका विद्यार्थ्याला मी किती देऊ, म्हणजे दोघांना मग सारखे द्यायचं आहे, पण किती द्यायचं आहे हे मला माहिती आहे का, नाही। जर हे आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर आपल्याला या भागाकाराचा वापर करावा लागतो। मग भागाकाराचा वापर करून असे प्रश्न कसे सॉल्व करायचे आता आपण बघणार आहोत। मग लक्ष द्यायचं, मैत्रिणींनो, हे काय म्हटलं आहे, काय 99 चॉकलेट आणि हे भागाकार किती करायचं आहे, दोघांमध्ये करायचं आहे। मग आपल्याला काय करायचं, क्वेश्चन द्या, असं क्वेश्चन राहतो, पण आपल्याला समजलं पाहिजे जो पहिला नंबर असेल त्याला अंदर टाकायचा आणि जो नंतरचा नंबर असेल त्याला बाहेर ठेवायचा। एवढं समजलं। मग त्यानंतर पहा, अशा प्रश्नाला सॉल्व कसं करायचा। मग सर्वात आधी बघायचं की या ब्रॅकेट मध्ये कोण आहे, 2 आहे, मग अंदर कोण आहे, 9 आहे, 9 आहे, असे 2 वेळा 9 आहे। किती वेळा 9 आहे, 2 वेळा आहे। मग सर्वात पहिले 9 बसलेला आहे का, आहे। मग लक्ष द्यायचा, हा 2 हा 9 पेक्षा लहान आहे की मोठा आहे, लहान आहे, म्हणजे 9 मोठा आहे। जर 9 मोठा असेल तर आपण सिंगलच घ्यायचा। किती घ्यायचा, सिंगल म्हणजे कोण, फक्त 9च घ्यायचा। पण 9 घेतलं, पण आता काय करायचं, तुम्हाला हा इथं जो बसलेला असेल त्याचा पाढा म्हणजे टेबल माहित असणं आवश्यक आहे, किंवा पाठांतर असणं आवश्यक आहे। बरोबर। मग पहा, तुम्हाला जर पाठ असेल तर छान, नसेल तर मी त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे। काय 2 1 2 चा टेबल लिहिला आहे। मग आता काय करायचं आहे, या ठिकाणी जर 9 आहे सर, मग ह्या टेबल मध्ये आम्ही बघितलं, या टेबल मध्ये 9 आहे का रे, या टेबल मध्ये 9 आहे का, जर मग टेबल मध्ये 9 नसेल, मग जर नसेल मग घ्यायचं काय, त्याच्यापेक्षा व्हेरी गुड, त्याच्यापेक्षा छोटा नंबर कोण आहे इथे बरं, व्हेरी गुड, या ठिकाणी कोण आहे, या ठिकाणी 1 आहे। मग बघा जरा, आता जर आपण 2 चा टेबल म्हटलं, म्हणा बरं 1 पर्यंत, म्हणजे 2 4 जा, 2 4 जा, 4 जा, 4 जा, जा, कोण जाणार, 4 जाणार, 4 जाणार कुठं, वरत, कोणाच्या वरत, 9 च्या
याच्यावर जाणार कोण कोरजा कोरजा गेला 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 मग टू कोरजा आला किती टू कोरजा आला किती मग एक आला 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 कुठं आला खाली आला कुणाच्या खाली आला पहिला बसलेल्या 9 च्या खाली आला कोण मग यांच्या मध्ये द्यायचा जिंकणार चिकणार मायनस काय होतो 9 - 8 व्हेरी गुड 9 मधून -8 केल्याच्या नंतर आपल्याकडे बॅलन्स राहतो चला ठीक आहे हे झाली पहिल्या वाल्यांची कहाणी पण नंतर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसते पुन्हा एक लाईन आहे पुन्हा एक आहे तर या लाईनला काय करायचं मग आला बरं काय म्हणलं तो पुन्हा मग इथं लाईन घेतली 19 झालेलं आहे मग 19 पहा 2 च्या टेबल मध्ये दिसते का तुम्हाला अरे 19 दिसते का तुम्हाला मग 19 दिसत नसेल मग काय करायचं आपल्याला छोटा नंबर घ्यायचा पण कुणापेक्षा छोटा असला पाहिजे तो 19 पेक्षा छोटा मग बघितलं तर 19 16 14 12 10 8 4 6 4 सर्वच आहेत पण कसे घ्यायचे तर छोटा फक्त 19 पेक्षा थोडा छोटा असणारा नंबर कोण आहे मग 18 मग आता 2 चा टेबल म्हटलं मग 18 कधी येणार आहे 2 9 जा 9 जा 9 जा 9 9 9 कुठं जा डोक्यावर कोणाच्या जाणार कोण नाही जाणार कुठं जाणार नाही त्या डोक्यावर नाही गेल्यावर तर आणि खाली कोणाला 80 मग केला काय जिंकण्याची केला मायनस आला मग 19 मधून 18 गेले आपण 0 लिहिलं चालेल नाही लिहिलं तरी चालेल आता पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याकडे आन्सर आलेला आहे पण आन्सर आलेले आहेत या ठिकाणी कोणाला काय म्हणायचा या ठिकाणी जे लिहिलेलं आहे फॉर्म्युला हा आपला ब्रह्मास्त्र मंत्र आहे तो आता आपण लिहिलेलं सोडवलेलं प्रश्न अगदी बरोबर आहे की चुकलं हे जर आपल्याला स्वतःहून समजून घ्यायचं असेल तर आपल्याकडे काय मंत्र आहे त्या मंत्र म्हणजे काय फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आहे जसे दिलेले आहेत त्याच्या व्हॅल्यू पुट करायचे आहे पण या ठिकाणी डिव्हिडंट आहे इक्वल टू डिवायझर इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर आहे पण तुम्हाला तरी सांगितलं नाही म्हणजे काय पण चला तर लक्ष द्या इकडे या ठिकाणी पहा हा जो वरती आलेला आहे अरे डोक्याच्या वरती जो आलेला आहे त्याला म्हणायचं काय क्वोशंट काय म्हणायचं रे क्वोशंट काय म्हणायचं यालाच मराठीत म्हणायचं काय भागाकार काय म्हणायचा आणि हा जो अंदर आहे अंदर कोण 99 आहे त्याला म्हणायचा डिव्हिडंट काय म्हणायचं रे डिव्हिडंट याला मराठीत म्हणायचा भाज्य काय म्हणायचा त्यानंतर पहा या ठिकाणी 2 अंदर आहे म्हणजे आपण 2 ने डिवाइड केलं 2 चा टेबल लिहिलं ज्याचा आपण टेबल म्हणतो त्याला म्हणायचा डिवायझर काय म्हणायचा आणि मराठीत त्याला म्हणतात भाजक आणि हा जो सर्वात शेवटी आलेला आहे कोण 1 हा उरलाय आणि हा तो 2 पेक्षा लहान आलाय म्हणजे 2 च्या टेबल आहे का तो म्हणजे हा 2 पेक्षा लहान आहे म्हणजे 2 च्या टेबल मध्ये येणारच नाही ना लहान येणार ना मोठा येणार त्याच्यामुळे हा 1 घ्यायचा का हा 1 काय म्हणता याला मग रिमाइंडर काय म्हणायचा रिमाइंडर आणि याला मराठीत म्हणतात काय भागी याला मराठीत काय म्हणतात समजलं एवढं आता पहा जे जे या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांना उचलायचा या सर्वांना उचलायचा आणि या ठिकाणी बरोबर ज्याच्या जागी त्याला बसवायचा बरोबर मग सर्वजण रेडी आहात का तुम्ही आता चला आपण लक्ष द्या इकडे मग
डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इनटू कोशंट प्लस रिमाइंडर. म्हणजे याचा अर्थ जर आपण मराठीत बघितलं मग भाज्या बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी. मग चला लक्ष द्या डिव्हिडंड कोण आहे मग कोण आहे रे 99. मग इक्वल टू म्हणजे बरोबर आहे की नाही इक्वल टू म्हणजे बरोबरचं चिन्ह आणि त्यानंतर डिवायझर किती आहे रे 2 आणि मधामध्ये कोणतं चिन्ह आहे इनटूचा मल्टिप्लिकेशनचा बरोबर. व्हेरी गुड. आता क्वेश्चन कुठे आहे क्वेश्चन वरती आलेला आन्सर कोण येतो 49 आणि पहा मग रिमाइंडर पाहिजे प्लस द्यायचा प्लस तर प्लस द्यायचा मायनस तर मायनस इनटू तर इनटू. मग पहा रिमाइंडर किती आला 1 आहे. 0 1 म्हणजे काय 1 आपण 0 काय लिहित नाही मग डायरेक्ट लिहायचा 1. मग एवढा लिहिल्याच्या नंतर आता करायचं कसं सर या ठिकाणी इनटू पण आलेला आहे आणि प्लस पण आलेला आहे. मग सॉल्व कसं करायचा मग लक्ष द्या इकडे कारण पहिला कोणतं सॉल्व करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. मग पहा इथं प्लस आहे ना पहिला प्लस करायचा मग पहिला काय करायचा हा 2 आणि हा 49 चा काय करायचा मल्टिप्लिकेशन करायचा गुणाकार. मग पहा मग मी रफ मध्ये करतो 49 इनटू काय करतो 2 आहे ना चला हा रफ मध्ये करतो. लक्ष द्या 2 चा टेबल 9 वेळा म्हणायचा येणार किती 18 येणार. 18 आला पण 80 मध्ये पहा 2 2 आहेत 1 आणि 8 आहे. या दोघांना उचलायचं ना खालती मांडायचं का दोघांना उचलायचं ना खालती मांडायचं का मग करायचं काय सर्वात शेवटी कोण बसणार रे 8 लिहायचा खाली आणि हा जो 1 वाचलेला आहे हा 1 लिहायचा पोलच्या डोक्याच्या वरत त्याला म्हणतो आपण कॅरी. आता पहा मग या कॅरीला मल्टिप्लाय करायचंय का नाही या 2 ला 2 ने 4 ला मल्टिप्लाय करायचा. 2 चा टेबल किती वेळा म्हणायचं रे 4 वेळा. मग म्हणा जरा बघू काय येणार 8 आलेला आहे पण आपल्याला इथं 8 लिहायचं आहे का नाही नाही नाही. कारण असं आहे कारण आपल्या डोक्याच्या वरती काय आहे रे 1 आहे तो कॅरी आहे. तो कॅरी कसं असते प्लस करायचा असतो. प्लस कुठं करायचा मग या प्लस 8 मध्ये करा 8 प्लस 1 आता काय लिहायचं मग 9 कुठे लिहायचा इथं लिहायचा याला कट करून घ्यायचा बरोबर आहे. म्हणजे 49 इंटू 2 केलं किती भेटला मला 98. म्हणजे या ठिकाणी काय लिहायचं मग 98 आणि हा प्लस 1 कशाचा तसा आहे की ना उरलेलं होतं का नाही. आता प्लस 1 करणे म्हणजे 98 नंतर कोण येणार 98 नंतर येणार कोण हा बरोबरचं चिन्ह आणि हा 99. बघा बरं याच्या साईडला कोण आहे 99 म्हणजे दोन्ही बरोबर बरोबर आले की नाही अरे इकडे 99 इकडे 99 म्हणजे दोन्ही बरोबर बरोबर. जर या दोन्ही साईडला जर सारखे आले म्हणजे हा जो आपला उत्तर आहे अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे 100% करेक्ट आहे. जर तुम्हाला आवडला का पूर्ण गोष्ट समजला का तुम्हाला सर्वांना समजला का विद्यार्थी मित्रांनो आमच्या विद्यार्थ्यांना पण समजलेलं आहे. जर तुम्हाला चांगलं समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा.